वाटेमध्ये त्यांना एक पक्षीश्रेष्ठ रक्तान माखल्या अवस्थेमध्ये भूमीवर पडलेला दिसला। या बुधरूपधारी राक्षसानंच सीता भक्षण केली असली पाहिजे अशा कल्पनेनं श्रीरामाने क्षुर संज्ञक बाण त्याच्यावर रोखला। तेव्हा फेसासह रक्त उकित असलेला तो पक्षीराज जटायू श्रीरामांना म्हणाला, मरणोन्मुख ज्ञानाकारे मारिसी पुन्हा रघुनाथा अडविता खलासी पडलो पडविली रावणी सीता अडविता खलासी पडलो पडविली रावणी सीता हे पंख छेदल्या मरती मी पडलो धरणीवर पंख छेदल्या मरती मी पडलो धरणीवर थर थर कांबे युवती थर थर कांबे युवती तडफडाट माझा झाला तडफडाट माझा झाला तिचं कवेत त्याने केला अडविता